सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. Good morning student. In the last lecture we have learned that the introduction of the partnership, and now we are going to learn the partnership final account. But first of all, starting the partnership of the final account, we are taking some of the revision of the final account, introduction of the partnership, which is and learn we in लास्ट लेक्चर. इंट्रोडक्शन ऑफ द पार्टनरशिपमध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण जे शिकलेलो होतो त्याच्याबद्दल थोडंसं फक्त 2-3 पॉईंट्स मी रिव्हिजन करत आहे. त्यामध्ये आपण शिकलो होतो ते म्हणजे मीनिंग, पार्टनरशिप म्हणजे काय, पार्टनरशिपची डेफिनेशन, त्याचे फीचर्स, त्याचे टाईप्स एक्सेट्रा. सो नाव टाईप्समध्ये आपण बघितलं होतं फिक्स कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. तर त्याचा उपयोग आपल्याला आता ह्या टॉपिकमध्ये ह्या ठिकाणी होणार आहे. आपण लोकांनी हेही शिकलो होतं. इन द लास्ट लेक्चर वी आर लर्न दॅट क्लासिफिकेशन ऑफ द profit, classification of the loss, interest on capital, interest on drawing, where should be posted the drawing, where should be posted the capital, if the fixed capital method only current and capital account should be mode, fluctuating capital method असेल तर तेव्हा मात्र आपल्याला काय करायचं आहे, सगळे ॲडजस्टमेंट जे काही असतील ते आपल्याला इथे करंट फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये पोस्ट आउट करायचे असतील. सो नाऊ वी आर स्टार्टिंग अवर नेक्स्ट पॉईंट. नेक्स्ट after it is a partnership of the final account. Partnership of the final account, introduction मध्ये, so in a partnership final account we are going to learn some of the मागच्या वर्षीच आपण लोकांनी शिकलेलं होतं ते म्हणजे काय की जे काही सोल प्रोप्रायटरशिपमध्ये पार्टनरशिप ट्रेडिंग अकाउंट बनवायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस बनवायचं आहे, बॅलन्स शीट बनवायचं आहे. मात्र ह्या टॉपिकमध्ये आपण वेगळं अकाउंट बनवणार आहोत ते म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बनवत असताना इंट्रोडक्शन. In the last lecture we are learn that what partnership final account मध्ये आपण मागच्या वर्षी आपण लोकांनी फायनल अकाउंटमध्ये शिकलेलं होतं ते म्हणजे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट. करंट इयर ऑल्सो सेम वी आर प्रिपेरिंग द ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अँड बॅलन्स शीट. In various steps in accounting, there are so many types of the accounting when we are calculating the final account. Final account prepare करत असताना वेगवेगळ्या स्टेप्स सॉल्व आउट केल्यानंतरून लास्ट स्टेप असणार आहे ती म्हणजे आपली कोणती, फायनल अकाउंटची. पहिलं असतं ते म्हणजे जर्नल एंट्री पोस्ट आउट करायची. जर्नलवरून आपल्याला बनवायचं असतं लेजरवरून लेजर पोस्टिंग करून झाल्यानंतरून आपण बनवणार असतो ते म्हणजे ट्रायल बॅलन्सवरून आपण पोस्ट आउट करत असतो ते म्हणजे काय, आपलं फाइनल अकाउंट. विथ द हेल्प ऑफ जर्नल वी आर प्रिपेरिंग अ ट्रायल बॅलन्स. With the journal we are preparing the ledger. With the help of the ledger we are preparing the trial balance, and with the help of the trial balance we are preparing a final account, which is our main point of our topic. So why it is a necessity of the preparation of the final account. Final account बनवणं गरजेचं का आहे? First of all, to find out the gross profit and gross loss of the फर्मचं प्रॉफिट झालं आहे की लॉस झाला आहे ते फाइंड आउट करण्यासाठी. टू फाइंड आउट द नेट प्रॉफिट और नेट लॉस ऑफ द ऑर्गनायझेशनला नेट प्रॉफिट झालं आहे की नेट लॉस झालं आहे ते फाइंड आउट करण्यासाठी. इन द सेम वे वेरियस टाइप्स ऑफ द अमाउंट्स विच इज इन्व्हेस्टेड इन अवर बिझनेस, व्हॉट इज असेट्स अँड व्हॉट आर द लायबिलिटीज ऑफ अवर प्रॉपर्टीज. आपल्या बॅलन्स शीट आपल्याकडे किती असेट्स आहेत, किती लायबिलिटीज आहेत हे फाइंड आउट करण्यासाठी. त्याच्यानंतर त्याच पद्धतीने विच एव्हर द टॅक्सेस शुड बी पेड इन अवर डिपार्टमेंट, टॅक्स डिपार्टमेंटला कोणते टॅक्सेस पे करायचे असतील ते फाइंड आउट करण्यासाठी असणार आहे. व्हॉट इज अमाऊंट ऑफ द डेटर्स अँड क्रेडिटर्स, मार्केटमधून आपल्याला किती पैसे लोकांकडून घेणे बाकी आहेत, लोकांचे किती देणे बाकी आहेत. व्हॉट इज लोन्स अँड लायबिलिटीज इन अवर्स, व्हॉट इज लोन्स अँड ॲडव्हान्सेस गिवन टू द पब्लिक, आपण लोकांनी पब्लिकला किती लोन दिलेलं आहे, लोकांकडून किती पैसे घेणे बाकी आहे, त्याची होल ऑफ द इन्फॉर्मेशन आपल्याला कुठून मिळणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला काय करावं आहे, फायनल अकाउंट बनवणं गरजेचं आहे.
व्हेरियस स्टेप्समध्ये सगळ्यात पॉईंट बघितला तो म्हणजे काय, पहिलं म्हणजे तर जर्नल बनवणार, जर्नल नंतरून लेजर नंतर ट्रायल बॅलन्स, आणि ट्रायल बॅलन्सच्या विथ द हेल्प ऑफ आपण काय करणार आहोत, फायनल अकाउंट बनवणार आहोत. गरजेचं का आहे फायनल अकाउंट बनवणं, वाय इट इज नेसेसरी टू प्रिपेअर द फायनल अकाउंट. फर्स्ट ऑफ ऑल टू फाइंड आउट द ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस ऑफ द ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशनचं ग्रॉस प्रॉफिट आहे की ग्रॉस लॉस आहे ते फाइंड आउट करण्यासाठी दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे काय, नेट प्रॉफिट और नेट लॉस ऑफ द ऑर्गनायझेशन. पार्टनरशिप फर्मला आपल्याला नेट प्रॉफिट झालं आहे की नेट लॉस झालं आहे ते फाइंड आउट करण्यासाठी व्हेरियस टाईप्स ऑफ द टॅक्सेस, इन्कम टॅक्स म्हणा, डिपार्टमेंट टॅक्स म्हणा, पर्चेस टॅक्स, सेल्स टॅक्स, व्हेरियस टाईप्स ऑफ द टॅक्सेस, कॅल्क्युलेशन फॉर द टॅक्सेस. त्याच्यानंतर हाऊ मच अमाऊंट शुड बी पेड ऑफ द लोन, हाऊ मच अमाऊंट आर रिमेनिंग फॉर द लोन्स, लोन किती काढलेला आहे, त्याची किती आपलं बाकी आहे, हे सगळं कॅल्क्युलेशन करण्यासाठी व्हॉट इज अन असेट्स अँड लायबिलिटीज, टोटल असेट्स अँड लायबिलिटीज किती असतील ते फाइंड आउट करण्यासाठी व्हेरियस टाईप्स ऑफ द अकाउंटिंग फॉर द फ्युचर प्लॅनिंग, वेगवेगळे फ्युचर प्लॅनिंग करण्यासाठी फायनल अकाउंट बनवणं गरजेचं आहे. व्हॉट इज अन अमाऊंट ऑफ द डेटर्स अँड क्रेडिटर, डेटर्सची अमाऊंट किती आपल्याला लोकांकडून, लोकांचे देणे किती बाकी आहेत, व्हॉट इज अन अमाऊंट ऑफ द क्रेडिटर्स, लोकांकडून येणं किती बाकी आहे, ह्या सगळी इन्फॉर्मेशनसाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, फायनल अकाउंट बनवणं गरजेचं आहे. नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे आपल्याला प्रिपेअर करायचं आहे ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट बनवत असताना सगळ्यात पहिले ट्रेडिंग अकाउंटची थोडीशी इन्फॉर्मेशन वी विल बी डिस्कस. ट्रेडिंग अकाउंट इट इज अन नॉमिनल अकाउंट, प्रिपरेशन ऑफ द वन पॉईंट इज रिमेनिंग, प्रिपरेशन ऑफ द पार्टनरशिप फायनल अकाउंट. फायनल अकाउंट प्रिपेअर करण्यासाठी कोणते प्रिपरेशन आपल्याला करावं लागणार आहे तेच नेक्स्ट पॉईंट खालचे पॉईंट्स दिलेले आहेत. सगळ्यात पहिले आपल्याला बनवावं लागतं ते म्हणजे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. वाय वी आर प्रिपेअरिंग द ट्रेडिंग अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट शुड बी प्रिपेअर फॉर टू फाइंड आउट द ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस ऑफ द ट्रेड ऑर्गनायझेशन. Profit and loss should be prepared for to find out the net profit or net loss of the organization. And balance sheet, it is an prepare for balance sheet to find out the financial position of our business. Preparation of the partnership final account, त्याच्यामध्ये 3 पॉईंट्स येतील, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट. नाउ वी आर गोइंग टू लर्न द ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट इट इज our nominal account. Trading account, whole of the direct expenses and direct incomes should be posted in a trading account. Trading account should be calculated for, trading account should be prepared for why, to find out the gross profit and gross loss. Gross profit आणि gross loss find out करण्यासाठी आपण लोक काय करत असतो, ट्रेडिंग अकाउंट बनवत असतो. होल ऑफ द एक्सपेन्सेस ऑफ द ट्रेड ऑर्गनायझेशन विच शुड बी पोस्टेड इन अ ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट तुमच्या बुकमध्ये पण दिलेला आहे, वरच्यावर एक्सप्लेन करते. फक्त ट्रायल बॅलन्समध्ये ज्यावेळेस आपण ज्यावेळेस क्वेश्चन सोडवणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये त्यावेळेस आपल्याला क्लासिफिकेशन करावं लागणार आहे. क्लासिफिकेशन करत असताना ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट. तर ट्रेडिंगमध्ये काय काय पोस्ट आउट करायचं, ट्रेडिंगच्या डेबिटला आणि ट्रेडिंगच्या क्रेडिटला. व्हॉट इज अँड शुड बी पोस्टेड ऑन द ट्रेडिंग डेबिट साइड अँड ट्रेडिंग क्रेडिट साइड. फर्स्ट ऑफ ऑल वॉट एव्हर द बॅलन्स विच इज गिवन इन ट्रायल बॅलन्स, डेबिट एज वेल एज क्रेडिट. डेबिट बॅलन्स ऑलवेज शुड बी पोस्टेड ऑन डेबिट साइड, क्रेडिट बॅलन्स ऑलवेज शुड बी पोस्टेड ऑन द क्रेडिट साइड. Debit all of the direct expenses should be posted. Direct income should be posted on the trading credit side. आता ट्रेडिंगमध्ये नेमकं काय काय येणार आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आहे ते म्हणजे ओपनिंग स्टॉक, परचेस रिटर्न, वेजेस अँड सॅलरी, इम्पोर्ट ड्युटी, फॅक्टरी रेंट, फॅक्टरी इन्शुरन्स, वर्क्स मॅनेजर सॅलरी, पॉवर, फ्यूल, कोल, गॅसेस, import duty, royalty, dock charges and some of remaining of the expenses which is related to the direct expenses. जे काही ट्रेड एक्सपेन्सेस असणार आहेत ते काय करायचे आहेत आपल्याला ट्रेडिंगच्या डेबिटला पोस्ट आउट करायचे आहेत. पुन्हा एकदा सांगते, ट्रेडिंगमध्ये काय काय लिहिणार आहात, ओपनिंग स्टॉक, परचेस रिटर्न, कॅरियज इनवर्ड. आता कॅरियजमध्ये 3 टाईप्स आहेत. एक म्हणजे फक्त कॅरियज असेल, इफ ओनली वर्ड गिवन इन द कॅरियज इट शुड बी पोस्टेड ऑन द ट्रेडिंग डेबिट साइड. इफ द कॅरियज इनवर्ड इट इज ऑल्सो पोस्टेड ऑन द ट्रेडिंग डेबिट साइड. कॅरियज आउटवर्ड असेल तर मात्र काय करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं आहे. कॅरियज असेल तर फक्त ट्रेडिंगच्या डेबिटला, कॅरियज इनवर्ड असेल तरी ट्रेडिंगच्या डेबिटला, कॅरियज आउटवर्ड असेल तर मात्र तुम्हाला काय करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉसला लिहायचं आहे. इम्पोर्ट ड्युटी असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, ट्रेडिंगला लिहायचं आहे. एक्सपोर्ट ड्युटी असेल तर
आहे तर तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसला लिहायचं आहे. एक्सपेन्सेस असे काहीतरी 2-3 एक्सपेन्सेस असे आहेत की मुलं कन्फ्यूज होऊ शकतात. ते एक्सपेन्सेस मात्र आपण लोक काय करणार आहोत, एक्सप्लेन करणार आहोत. वन्स अगेन रिपीटिंग द ट्रेडिंग डेबिट साइड, वी आर पोस्टिंग अ ट्रेडिंग डेबिट साइड all of our direct expenses. Direct expenses included the purchase return, carriage inward, freight charges, dock charges, power, fuel, coal, gases, import duty, factory rent, factory insurance, factory lighting and heating, factory इन्शुरन्स, फॅक्टरीचं रेंट, जे काही फॅक्टरीचा खर्च असेल, वॉट एव्हर द एक्सपेन्सेस रिलेटेड टू द फॅक्टरी, इट शुड बी पोस्टेड ऑन द ट्रेडिंग. If any expenses which is related to the office, it should be posted on the profit and loss. ट्रेडिंग ची डेबिट साइड आपली क्लिअर झालेली आहे. नाउ गोज ऑन द ट्रेडिंग क्रेडिट साइड. आता ट्रेडिंगच्या क्रेडिट साइडला काय काय पोस्ट आउट करायचं आहे. पहिले म्हणजे तर बाय सेल्स रिटर्न अँड 4 टाइप्स ऑफ द गुड्स. 4 टाइप्स ऑफ गुड्स मीन्स गुड्स विड्रॉन बाय द प्रोप्रायटर, गुड्स टेकन ओव्हर बाय द प्रोप्रायटर, गुड्स लॉस बाय फायर, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. काहीही असू दे, जर का वस्तू फ्रीमध्ये वाटल्या असतील ट्रेडिंगच्या क्रेडिटला, वस्तू जळून राख झाल्या असतील ट्रेडिंगच्या क्रेडिटला, वस्तू प्रोप्रायटर घेऊन गेला असेल ट्रेडिंगच्या क्रेडिटला, वस्तू चोरीला गेल्या असतील किंवा ॲक्सिडेंटमध्ये नुकसान झालं असेल तरी ट्रेडिंगच्या क्रेडिटला. लक्षात ठेवायचं आहे. आणि शेवटी मात्र येणार आहे तुमचं क्लोजिंग स्टॉक. वन्स अगेन ट्रेडिंग क्रेडिट साइड, फर्स्ट ऑफ ऑल सेल्स, then after sales return and 4 types of goods. It is in a goods distributed as a free sample, goods lost by fire, goods taken over by the proprietor, and goods distributed as a free sample. Last one, it is in a closing stock. Now gross loss and gross profit. Here gross profit and gross loss we should be required to find out. आपल्याला काय करायचं आहे, ग्रॉस प्रॉफिट आणि ग्रॉस लॉस काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. तर ग्रॉस प्रॉफिट आहे की ग्रॉस लॉस आहे हे कसं फाइंड आउट करणार. ट्रेडिंगची डेबिट साइड होल ऑफ द एक्सपेन्सेस शुड बी टोटल. Trading credit side whole of the income should be total. If the expenses income is more than expenses, then it is a gross profit. If the expenses is more than the income, it is a gross loss. जर का समजा इन्कम एक्सपेन्सेस पेक्षा जास्त आहे तर आपलं काय असणार आहे, ग्रॉस प्रॉफिट. आणि एक्सपेन्सेस इन्कम पेक्षा जास्त असेल तेव्हा मात्र काय असणार आहे, ग्रॉस लॉस. वन्स अगेन रिपीटिंग ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट आपण सुरुवातीला पुन्हा बनवणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहात, ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय आहे. ट्रेडिंग अकाउंट इट इज अ नॉमिनल अकाउंट. होल ऑफ द डायरेक्ट एक्सपेन्सेस शुड बी पोस्टेड इन अ ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटमध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेस, डायरेक्ट इन्कम पोस्ट आउट करणार आहात. ट्रेडिंग डेबिट साइड ऑल ऑफ द एक्सपेन्सेस, ट्रेडिंग क्रेडिट साइड ऑल ऑफ द इन्कम. एक्सपेन्सेस टोटल करायची आहे, इन्कमची टोटल करायची आहे. इन्कमची टोटल जास्त, एक्सपेन्सेसची टोटल कमी म्हटल्यावरती ग्रॉस प्रॉफिट. एक्सपेन्सेस जास्त, इन्कम कमी म्हटल्यावरती ग्रॉस लॉस. जेव्हा आपण सम सोडू तेव्हा ते ग्रॉस प्रॉफिट आणि लॉस कॅल्क्युलेट करायला मी तुम्हाला शिकवेलच, पण जस्ट आयडिया म्हणून सांगितलेलं आहे. समटाईम्स बिकम अ वन वर्ड ऑर मल्टिपल चॉईस याच्यामध्ये तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट अदरवाईज ग्रॉस लॉस कॅल्क्युलेशनसाठी वन वर्डसाठी येण्याची शक्यता आहे. नेक्स्ट पॉईंट, प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस इट इज अन ऑल्सो नॉमिनल अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस पण काय आहे, आपलं नॉमिनल अकाउंट आहे. आता ट्रेडिंगमध्ये जर डायरेक्ट एक्सपेन्सेस पोस्ट आउट करत असू, ट्रेडिंगमध्ये जर डायरेक्ट इन्कम पोस्ट आउट करत असू, तर प्रॉफिट अँड लॉसमध्ये होल ऑफ द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अँड इनडायरेक्ट इन्कम शुड बी पोस्टेड इन अवर ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉसमध्ये बरेचसे असे एक्सपेन्सेस दिलेले आहेत, खूप सारे एक्सपेन्सेस आहेत ॲज कम्पेअर टू द ट्रेडिंग. ट्रेडिंगमध्ये थोडेच एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉसमध्ये बरेच एक्सपेन्सेस दिलेले आहेत. यातले काही एक्सपेन्सेस जे नेहमी रिपिटेशन होत असतात. मोस्ट ऑफ द एक्सपेन्सेस विच इज आर रिपीटेड ऑलवेज in a question, just like of the salary and wages, printing and charges, electricity charges, mobile charges, bad debts, depreciation or convenience, printing and stationery, discount allowed, advertisement, interest on capital, interest on drawing, interest on loan, salary given to the partners, commission given to the partners. असे काही एक्सपेन्सेस असतात ते काय असतात, प्रत्येक क्वेश्चनमध्ये रिपिटेशन होत असतात. मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस एकदा रीड करून घ्यायचं आहे. सॅलरी अँड वेजेस, रेंट अँड टॅक्सेस. इफ फॅक्टरी रेंट, ओनली रेंट इन अ क्वेश्चन, इफ ओनली रेंट इन अ क्वेश्चन गिवन, त्यावेळेस मात्र काय करायचं आहे, तुम्हाला रेंट दिलेलं असेल तर प्रॉफिट अँड लॉसला पोस्ट आउट करायचं आहे. फॅक्टरी रेंट दिलेलं असेल तर तुम्हाला ट्रेडिंगमध्ये पोस्ट आउट करायचं आहे. आणि ऑफिस रेंट दिलेलं असेल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसला पोस्ट आउट करायचं आहे. सेम पद्धतीने जर का वेजेस असेल,
If the word given in the question in a trial balance it is a wages, wages should be posted only on a trading. Wages and salary it is on a same posted on a trading. Salary posted on a profit and loss. Salary and wages also posted in a profit and loss. फक्त वर्ड ट्रेडिंग वेजेस दिलेला असेल तर ट्रेडिंगला लिहायचं आहे. वेजेस आणि सॅलरी जरी दिलेला असेल तरी ट्रेडिंगला लिहायचं आहे. सॅलरी दिला असेल तर प्रॉफिट अँड लॉसला लिहायचं आहे आणि सॅलरी अँड वेजेस असेल तर प्रॉफिट अँड लॉसला लिहायचं आहे. इम्पोर्ट ड्युटी असेल तर ट्रेडिंग, एक्सपोर्ट ड्युटी असेल तर प्रॉफिट अँड लॉस, कॅरिएज असेल तर ट्रेडिंग, कॅरिएज इनवर्ड असेल तर ट्रेडिंग, कॅरिएज आउटवर्ड असेल तर प्रॉफिट अँड लॉस. असे काही एक्सपेन्सेस आहेत जे मोस्ट ऑफ द टाईम मुलांना कन्फ्यूज करण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की जर काही असेल तर त्यावेळेस मात्र काय करायचं आहे आपल्याला, कोणते एक्सपेन्सेस कुठे पोस्ट आउट करायचे ते बघणार आहात. all of the expenses should be posted on a प्रॉफिट अँड लॉस डेबिट साईड. सगळे एक्सपेन्सेस जे काही असतील ते काय करायचे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसला पोस्ट आउट करायचे आहेत आणि जे काही इन्कम असेल ते प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला पोस्ट आउट करायचं आहे. डिस्काउंट रिसिव्ड प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला, डिस्काउंट अलाउड असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, रेंट रिसिव्ड क्रेडिट, रेंट पेड डेबिट. ओके. नेक्स्ट कमिशन रिसिव्ड क्रेडिट, कमिशन पेड डेबिट. डिस्काउंट रिसिव्ड झालं आहे, कमिशन झालं आहे, रेंट झालं आहे, इंटरेस्ट झालं आहे. एनी इन्कम जर जेव्हा पण बिझनेसचं इन्कम असेल त्यावेळेस आपण काय करणार आहोत प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहायचं आहे. जे फर्मसाठी इन्कम असेल ते इन्कम काय करायचं आहे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला पोस्ट आउट करायचं आहे. आणि जर का फर्मचा एक्सपेन्सेस असेल, इफ इट इज अन एक्सपेन्सेस फॉर द फर्म ॲट दॅट टाईम इट शुड बी पोस्टेड ऑन अ प्रॉफिट अँड लॉस डेबिट साईड. त्यावेळेस मात्र काय करायचं आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला पोस्ट आउट करायचे. आता नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे कॅल्क्युलेशन ऑफ अवर प्रॉफिट. प्रॉफिट काय करायचं आहे आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. लास्ट पॉईंट आहे तो म्हणजे नेट प्रॉफिट आणि तिकडे आहे आपलं नेट लॉस. नेट प्रॉफिट आणि नेट लॉस जस्ट लाईक ऑफ सेम. ग्रॉस प्रॉफिट ज्या पद्धतीने आपण काढलं त्याच पद्धतीने आपल्याला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस काढायचं आहे. ग्रॉस प्रॉफिट शुड बी ट्रान्सफर टू द प्रॉफिट अँड लॉस अँड प्रॉफिट अँड लॉसचं जे नेट प्रॉफिट असेल ते ट्रान्सफर करावं लागणार एक तर कॅपिटल अकाउंटला एक तर करंट अकाउंटला. आता नेमकं कॅपिटल अकाउंटला करायचं आहे की करंट अकाउंटला. विच अकाउंट शुड बी ट्रान्सफर टू द नेट प्रॉफिट. द नेट प्रॉफिट इफ द क्वेश्चन गिवन इन if the question is in a fixed capital method at that time net profit should be transferred to the current account. If the method it is a fluctuating capital method at that time the net profit should be transferred to the partner's capital. Expenses are less, income are more. It is an our net profit. Expenses are more, income is less, then it is an a net loss. Expenses जास्त, समजा फर्ममध्ये टोटल खर्च 10 रुपयाची, समजा 10 रुपयाचं मशीन डेप्रिशिएशन चार्ज झालेलं होतं, 10 रुपये रेंट पे केलेले होते, असे 10 रुपयाची सॅलरी पे केलेली होती, 2 रुपये ट्रेड एक्सपेन्सेस पे केले होते. टोटल खर्च समजा आला 15 रुपये. 15 रुपये खर्च आला आहे आणि इन्कम मात्र 20 रुपये आलेत. 20 रुपयामधून 15 रुपये मायनस केले तर प्रॉफिट किती रुपये झालेला आपला 5 रुपये. पण सेम पद्धतीने 15 रुपये खर्च झालेला आहे आणि 12 रुपये मात्र इन्कम झालेलं असेल तर त्यावेळेस 3 रुपये काय असणार आहे लॉस. इफ द होल ऑफ द एक्सपेन्सेस ऑफ अमाऊंट रुपीज फॉर एक्झाम्पल 20 टोटल केली आपण लोकांनी एक्सपेन्सेसची जर 20 रुपीज झालेली आहे आणि इन्कम इट इज अन 28 रुपीज. नेट प्रॉफिट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडची टोटल जर 28 रुपीज असेल आणि समजा डेबिट बॅलन्स 20 असेल तर 8 रुपये मात्र काय असणार आहे आपलं नेट प्रॉफिट असणार आहे. ओके. नेक्स्ट इट इज अन अवर पॉईंट बॅलन्स शीट. सगळ्यात पहिले आपण प्रिपेअर करणार आहोत ते म्हणजे ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटमध्ये सांगितल्याप्रमाणे डायरेक्ट एक्सपेन्सेस डायरेक्ट इन्कम पोस्ट आउट करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण बनवणार आहोत ट्रेडिंग अकाउंटचे डायरेक्ट एक्सपेन्सेस डायरेक्ट इन्कम पोस्ट आउट करून झाल्यानंतरून आपण काय करणार आहोत आलेला प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करणार आहोत. प्रॉफिट अँड लॉसमध्ये होल ऑफ द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अँड इनडायरेक्ट इन्कम पोस्ट आउट करणार आहोत. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अँड इनडायरेक्ट इन्कम पोस्ट आउट करून झाल्यानंतरून आलेलं नेट प्रॉफिट एक तर कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करा, अदरवाईज बॅलन्स शीटमध्ये कॅपिटलमध्ये काय करायचं आहे लिहायचं आहे. बॅलन्स शीट. व्हॉट इज अन अ बॅलन्स शीट. बॅलन्स शीट इट इज अन अ स्टेटमेंट, इट इज नॉट अन अकाउंट. बॅलन्स शीट अकाउंट नाही आहे. Balance sheet it is a statement which is a showing a financial position of our business. It's that included the assets and liabilities. What is an assets and what is an liabilities we are learned in the 11th standard, but once just of some of the assets and liabilities I will be discuss. काही assets and liabilities आपण मागच्या वर्षी ऑलरेडी assets and liabilities काय आहे बघितलेलं आहे. तरी देखील एकदा वर्षावर assetsची काही assets आणि काही liabilitiesची माहिती तुम्हाला लोकांना सांगते. Assets म्हणजे काय.
असेट्स द प्रोप्रायटर शुड बी इन्व्हेस्टेड अमाऊंट ऑफ बिझनेस. जे अमाऊंट बिझनेसमध्ये केलेली असेल त्याचे ते काही असेट असतील, इन्क्लूड केलेले अमाऊंट असेल ते असेट असतील. आणि लोन लायबिलिटीज म्हणजे वन टाईप ऑफ द लोन. लोनचे जे अमाऊंट असेल ती म्हणजे काय असणार आहे, एक प्रकारचं कर्ज, ते म्हणजे आपल्या असणार आहे लायबिलिटीज. असेट्स व विच टाईप ऑफ द असेट्स ऑलवेज शुड बी रिपीटेड. कोणते असेट्स नेहमी नेहमी रिपीट होत असतात त्यात म्हणजे गुडविल, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर अँड फिक्चर, लँड अँड बिल्डिंग, कम्प्युटर, क्लोजिंग स्टॉक, डेटर्स, then after bills receivable, bills payable, whole of our assets should be included. काही असेट्सची अमाऊंट दिलेली आहे. लँड अँड बिल्डिंग असेट्स, आता कोणते कोणते असेट्स नेहमी असणार आहे त्यासाठी तुम्ही लोक काय करणार आहात, एकदा वरच्यावर पूर्ण ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीटचे फॉर्मॅट स्पेसिमेन जे बुक्समध्ये दिलेले आहेत ते रीड करणार आहात. ते असेट्स आपण लोक काय करणार आहात, बॅलन्स शीटमध्ये सगळे असेट पोस्ट आउट करून घेणार आहोत. जर का समजा असेट्समध्ये असेट्सवरती ॲडजस्टमेंट असेल, इफ द ॲडजस्टमेंट ऑन अवर असेट्स ॲट दॅट टाईम द अमाऊंट शुड बी राईट डाऊन इन अ इनर कॉलम. इफ नो ॲडजस्टमेंट ऑन अवर बॅलन्स assets then it should be posted on our आउटसाइड ऑफ द कॉलम. जर का ॲडजस्टमेंट असेल असेटवरती कुठल्या प्रकारची समजा ॲडजस्टमेंट असेल, समजा प्लांट अँड मशिनरीवरती डेप्रिसिएशन चार्ज करायचं असेल तर मात्र ते काय करायचं आहे, तुम्हाला अमाऊंट आतल्या कॉलममध्ये लिहायची आहे. डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे, आउटस्टँडिंग इन्कम बॅड डेप्स आहे किंवा डेप्रिसिएशन, न्यू ऑर्डिडी काही कॅल्क्युलेशन करायची असेल, ॲड परचेस करायचं असेल तर त्यावेळेस मात्र काय करणार आहात, इनर कॉलममध्ये अमाऊंट लिहिणार आहात आणि ती प्लस मायनस करून जी अमाऊंट फायनल अमाऊंट येणार आहे ती आउटर कॉलममध्ये लिहिणार आहात. लायबिलिटीज, वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या लायबिलिटीज ज्या नेहमी नेहमी रिपिटेशन्स होणार आहेत ते म्हणजे काय आपल्या टॉपिक्समध्ये असणार आहे, ते म्हणजे कॅपिटल अकाउंट, करंट अकाउंट, त्यानंतर तुमचं लोन, जे काही लोन दिलेले असणार आहेत, सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेबल, लोन फ्रॉम द पार्टनर, लोन फ्रॉम द एनी रिलेटिव्स, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, pre-received incomes, provision for taxes, anything which is are recovered in our liabilities. ते काय असणार आहे लायबिलिटीजमध्ये. पार्टनर्स कॅपिटल जर सेपरेटली मेन्शन केलेलं असेल, इफ अ पार्टनर्स कॅपिटल सेपरेटली शोन इन अवर सम, तर पार्टनर्स कॅपिटलची अमाऊंट काय करायची आपल्याला बॅलन्स शीटमध्ये इथे लिहून घ्यायची अँड फायनली बॅलन्स शीट काय करायची आहे, टॅली करायची आहे. इफ क्वेश्चन इट इज अन अ जस्ट लाईक ऑफ इफ क्वेश्चन इट इज अन अ फिक्स्ड कॅपिटल मेथड, ॲट दॅट टाइम डायरेक्टली राईट डाऊन अमाऊंट ऑफ द फिक्स कॅपिटल इन अवर लायबिलिटीज. कॅपिटल अकाउंट अमाऊंट जी काही दिलेली असेल तुमची ते फिक्स कॅपिटलमध्ये लिहून टाकायची. आणि मात्र फ्लक्च्युएटिंग कॅपिटल असेल तर करंट अकाउंट बनवून करंट अकाउंटची डेबिट बॅलन्स किंवा क्रेडिट बॅलन्स जी अमाऊंट आलेली असणार आहे, डेबिट बॅलन्स असू दे, पार्टनर समजा इन्सॉल्वंट असेल, इफ द partner become insolvent at that time the amount of partner should be comes in debit, then write down our asset side. जर का समजा पार्टनर इन्सॉल्वंट झाला असेल तर त्याची अमाऊंट डेबिट साईडला आलेली असली म्हणजे की बिझनेसमध्ये पैसे केलेले इन्व्हेस्ट कमी, बिझनेसमधून मात्र घेऊन गेलेले आहे जास्त, तर त्याची अमाऊंट काय येण्याची, डेबिट येण्याची शक्यता असेल. त्यावेळेस मात्र काय करायचं आहे, तुम्हाला इथे पोस्ट आउट करायचं आहे. पार्टनर्स कॅपिटलची बॅलन्स काय करणार आहात, फायनली तुम्ही इथे पोस्ट आउट करून टाकणार आहात, लिहून टाकणार आहात. आणि पार्टनर्स कॅपिटलमध्ये लिहून टाकलेली अमाऊंट फायनली पार्टनर्स कॅपिटल असू दे की करंट अकाउंट बॅलन्स शीटला ट्रान्सफर करून झाल्यानंतर फायनली तुमची बॅलन्स शीट काय होणार आहे, टॅली होणार आहे. ओके, पुन्हा एकदा सांगते. ट्रेडिंग अकाउंट त्याच्यामध्ये आपण बघितलं काय काय, परचेस लिहायचं, सेल्स लिहायचं, परचेस रिटर्न असेल, सेल्स रिटर्न असेल, वेजेस असेल, वेजेस अँड सॅलरी, रॉयल्टी, इम्पोर्ट ड्युटी, त्याच्यानंतर फॅक्टरीचं रेंट, फॅक्टरीचं वेजेस, फॅक्टरीचं इन्शुरन्स, जे काही फॅक्टरीचा खर्च असेल, लाईटिंग अँड हिटिंग, इम्पोर्ट ड्युटी, ते सगळे एक्सपेन्सेस ट्रेडिंगमध्ये लिहून टाकले. क्रेडिट साईडला काय काय असणार आहे, सेल्स रिटर्न, चार पद्धतीचे गुड्समध्ये कुठले कुठले असणार आहे, गुड्स लॉस बाय फायर, गुड लॉस बाय थेफ्ट, गुड्स टेकन ओव्हर बाय प्रोप्रायटर, गुड्स डिस्ट्रीब्युटेड फ्री सॅम्पल, फ्रीमध्ये वाटू दे, चोरी करून जाऊ दे, त्याच्यानंतरून कोणा पार्टनर घेऊन जाऊ दे की जळून राखवू दे, काही होऊ दे, ट्रेडिंगच्या काय करायचं आहे, क्रेडिटला पोस्ट आउट करायचं आहे. ट्रेडिंगचा पोस्ट आउट करून झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, फाइंड आउट करणार आहोत, ते म्हणजे काय आपलं ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस. ट्रेडिंगचं आलेलं प्रॉफिट काय करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करायचं. प्रॉफिट अँड लॉसमध्ये सगळे एक्सपेन्सेस लिहून घ्यायचे जे की रिलेटेड असतील, रिलेटेड टू द प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉसच्या रिलेटेड जे काही एक्सपेन्सेस असतील ते पोस्ट आउट करून घ्यायचे. आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस ॲज वेल ॲज इन्कम रिसिव्ड असेल तर क्रेडिट साईडला, पेड असेल तर डेबिट साईडला. अँड मोस्ट ऑफ द इझी फंडा इज दॅट इफ इट इज अन अ गिवन, डेबिट बॅलन्स ऑलवेज शुड बी पोस्टेड ऑन द डेबिट साईड अँड क्रेडिट बॅलन्स ऑलवेज शुड बी पोस्टेड ऑन द क्रेडिट साईड. डोळे बंद करून काय करायचं आहे, डेबिटला बॅलन्स दिलेले आहे ना, कन्फ्यूज व्हायचं नाही, डायरेक्टली काय करायचं,
जशी अमाऊंट दिलेली असेल तशीच्या तशी अमाऊंट डेबिटची डेबिटला आणि क्रेडिटच्या क्रेडिटला लिहून टाकायची आहे. रिसिव्ड असेल की पेड असेल विचार करत बसायचा नाही. क्रेडिटला असेल म्हणजे ॲब्सोल्युटली रिसिव्ह असेल आणि डेबिट साईडला आहे म्हणजे पेड असेल. बट डोंट बी कन्फ्यूज इन दॅट क्वेश्चन. डायरेक्टली डेबिट अमाऊंट शुड बी पोस्टेड ऑन डेबिट साईड. When it should be happen at the time of the rent, commission, discount, interest. 4 things are happen that 4 वेळेस अशा गोष्टी घडण्याची शक्यता आहे की पेड केलेला आहे की रिसीव्ह केलेला आहे. सो त्यावेळेस मात्र काय करायचं आपल्याला ते शक्यता असू शकते. मग ग्रॉस प्रॉफिट जसं कॅल्क्युलेट केलं त्याच पद्धतीने काय करायचं आहे, नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस कॅल्क्युलेट करायचं. नेट लॉस कॅल्क्युलेट नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस कॅल्क्युलेट करून झालेलं असेल. जर तुम्ही पार्टनर्स कॅपिटल सेपरेटली मेन्शन केलं असेल देन इट शुड बी ट्रान्सफर टू द पार्टनर्स कॅपिटल. इफ नेट प्रॉफिट इट शुड बी ट्रान्सफर टू द पार्टनर्स कॅपिटल credit side. If it is on a net loss, it should be transferred to the partner's capital debit side. If you are preparing a partner's capital in a balance sheet, जर का तुम्ही balance sheet मध्ये partner's capital बनवत असाल अशा वेळेस मात्र काय करायचं आहे, नेट लॉस असेल तर कॅपिटलमधून मायनस करा आणि नेट प्रॉफिट असेल तर पार्टनर्स कॅपिटलमध्ये प्लस करा. इफ अ नेट प्रॉफिट देन इट शुड बी ॲडेड इन अ पार्टनर्स कॅपिटल. इफ इट इज अन अ नेट लॉस इट शुड बी डिडक्टेड फ्रॉम अ पार्टनर्स कॅपिटल. जर पार्टनर्स कॅपिटलमधून प्रॉफिट असेल तर पार्टनर्स कॅपिटलमध्ये प्लस करा, लॉस असेल तर पार्टनर्स कॅपिटलमधून मायनस करा. आम्हाला बॅलन्स शीटमध्ये पार्टनर्स कॅपिटल बनवायचं नाही, आम्ही सेपरेटली बनवणार आहोत. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. यू शुड बी प्रिपेअर्ड अ सेपरेटली पार्टनर्स कॅपिटल. ॲट दॅट टाइम प्रॉफिट शुड बी ट्रान्सफर टू द पार्टनर्स कॅपिटल क्रेडिट साइड. If it is a net loss, it should be transferred to the partner's capital debit side. When we are solving that question, at that time I will explain that, but just of the information about that net profit and net loss, it should be explained. Next point, it is an adjustment. Now, what is an adjustment? Sometimes some adjustment are given in our question. Sometimes some adjustment are given in our hidden adjustment. Okay. First adjustment, so many adjustment in given your textbook. You should be read some of the adjustment from the textbook. Some of the adjustment should be explained now, and whenever the question should become at that time the adjustment should be explained. ज्यावेळेस क्वेश्चनमध्ये काही नवीन आता काही ॲडजस्टमेंट ज्या रिपिटेशन्समध्ये असतात त्या ॲडजस्टमेंट पहिले आपण काय करून घेऊया, एक्सप्लेन करून घेते मी, आणि मग ज्यावेळेस क्वेश्चन सोडू त्यावेळेस जर एखादी नवीन ॲडजस्टमेंट आली त्यावेळेस मात्र एक्सप्लेन करेल. क्वेश्चनमध्ये अशा बऱ्याचशा 23-24 ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेल्या आहेत. त्याच्यापैकी काहीच ॲडजस्टमेंट ज्या रिपिटेशनमध्ये होत असतात त्या ॲडजस्टमेंट आपण काय करणार आहोत ते एक्सप्लेन करून घेणार आहोत. यातल्या बऱ्याचशा ॲडजस्टमेंट तर ऑलरेडी वी आर लर्न इन अवर 11th स्टँडर्ड, बट जस्ट in our syllables and in our question, so it is and solve that. मागच्या वर्षीच आपण लोकांनी यातल्या बऱ्याचशा ॲडजस्टमेंट अभ्यास केलेल्या आहेत. त्यातल्या काही ॲडजस्टमेंट आपण लोक काय करणार आहोत, रिपीट करणार आहोत. पहिली ॲडजस्टमेंट आहे ते म्हणजे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक फर्स्ट इफेक्ट अँड सेकंड इफेक्ट. क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट. एक म्हणजे सगळ्यात पहिले ट्रेडिंग क्रेडिट साइड अँड बॅलन्स शीट असेट साइड. शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. TR स्टँड फॉर एनिवेअर. TR स्टँड्स फॉर ट्रेडिंग, CR स्टँड फॉर क्रेडिट, DR स्टँड फॉर डेबिट, B and slash means balance sheet, P/L profit and loss, and sum of assets and liabilities I will be dictated. काही ठिकाणी TR लिहिलेलं असेल म्हणजे ट्रेडिंग, CR लिहिलं असेल तर क्रेडिट, B/S means बॅलन्स शीट, A असेल तर असेट, L असेल तर लॅबिलिटीज. डेबिट आणि क्रेडिट तुम्हाला माहिती आहे. CAP इट्स अन अ कॅपिटल. एक्सप्लेन करता करता प्रत्येक वेळेस प्रत्येक ॲडजस्टमेंटचे इफेक्ट सांगते. क्वेश्चनमध्ये प्रिपरेशन करताना मागच्या पॉईंटमध्ये आपण लोकांनी बघितलं होतं की प्रिपरेशनमध्ये काय होतं की पहिले तुम्हाला ट्रेडिंग बनवायचं आहे. ट्रायल बॅलन्स दिलेलं असणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल गिवन अ ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स तुम्हाला दिलेलं असणार आहे. ट्रायल बॅलन्स नंतर तुम्हाला काही ॲडजस्टमेंट क्वेश्चनच्या खाली दिले असणार आहे. ट्रायल बॅलन्स ऑलवेज शोज 1 इफेक्ट अँड ॲडजस्टमेंट ऑलवेज शोज अ 2 इफेक्ट. ॲडजस्टमेंट नेहमी काय करणार आहात, 2 इफेक्ट दाखवणार आहात. त्यातली पहिली ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट. फर्स्ट वन ट्रेडिंग क्रेडिट साईड, बॅलन्स शीट असेट साईड. हे बघा, ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला क्लोजिंग स्टॉक आपलं लिहिलेलं आहे आणि दुसरं म्हणजे सेम बॅलन्स शीटच्या असेटमध्ये आपलं क्लोजिंग स्टॉक वरती लिहिलेलं असणार आहे. ओके, क्लोजिंग स्टॉक इथे पण आहे, क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला पण आहे. इट इज अन अवर ॲडजस्टमेंट, दॅट्स वाय शोईंग अ 2 इफेक्ट. ट्रेडिंगच्या क्रेडिटला, सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस मीन्स दोज एक्सपेन्सेस विच इज आर नॉट पेड इन अ करंट इयर. पहिल्या वर्षी आपण लोकांनी काय केलेलं आहे, एक्सपेन्सेस पे ऑफ केलेले. जे एक्सपेन्सेस करंट इयरचे आहेत पण आपण लोकांनी पे केलेले नाही आहेत. Outstanding expenses are those expenses which is an a current year expenses but not paid in a current year.
इट शुड बी पेड इन अ नेक्स्ट इयर. ही आपली काय आहे, एक प्रकारची लायबिलिटी आहे. पहिलं म्हणजे पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस काय करायचे आहेत, प्लस करायचे आहेत. पहिलं म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं असेल आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग रेंट, आउटस्टँडिंग वेजेस, आउटस्टँडिंग सॅलरी, आउटस्टँडिंग एनिथिंग, जे काही एक्सपेन्सेस आपल्याला दिलेले असणार आहे ते एक्सपेन्सेस आपल्याला काय करायचे, प्लस पहिले काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. अँड सेकंड इफेक्ट इट इज अँड शोन इन द बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. आउटस्टँडिंग सॅलरी दिलेली असेल ॲडजस्टमेंटमध्ये तर सॅलरीमध्ये काय करायचं, प्लस. दुसरा इफेक्ट काय करायचं आहे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहायचं आहे. सेम आउटस्टँडिंग रेंट दिलेलं असेल ॲडजस्टमेंटमध्ये तर रेंटमध्ये काय करायचं आहे, प्लस. त्याच्यानंतर आपण काय करणार आहात, रेंटमध्ये प्लस करून झाल्यानंतर बॅलन्स शीटच्या असेटमध्ये लिहायचं आहे. आउटस्टँडिंग वेजेस दिलेलं असेल तर ट्रेडिंगमध्ये काय करायचं आहे, प्लस. आणि दुसरं म्हणजे काय, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. दॅट्स वाय राईट डाऊन द वर्ड इट इज अन ॲड इन अ पर्टिक्युलर एक्सपेन्सेस. अँड सेकंड वन इट इज अन बॅलन्स शीट लायबिलिटी. ओके. Next point is prepaid expenses. Prepaid expenses means those expenses which are paid in a current year, not for current year expenses, which is in a next year expenses should be paid in a current year. पुढच्या वर्षीचा खर्च आपण लोकांनी काय केलेला आहे, ह्या वर्षीच पे करून ठेवलेला आहे, तो असणार आहे आपला प्रीपेड एक्सपेन्सेस. वेन एव्हर वी आर प्रिपेरिंग अ प्रॉफिट अँड लॉस और अ ट्रेडिंग अँड बॅलन्स शीट फॉर अ पर्टिक्युलर इयर, एका वर्षासाठी, एका अकॅडमिक इयरसाठी आपण लोक ज्यावेळेस बनवत असतो त्यावेळेस पुढच्या वर्षीचा खर्च ॲडव्हान्समध्ये घ्यायचं, ते पे करून ठेवायचं आहे ना. ह्या वर्षीचा खर्च पुढच्या वर्षी पे करायचा आहे. जे काही प्लस मायनस असेल ते कॅल्क्युलेशन करायचे असेल. जर समजा ह्या वर्षीचा खर्च आहे पण पे करणार आहोत नंतर, तेव्हा मात्र काय करायचं आहे, प्लस. पुढच्या वर्षीचा खर्च ह्या वर्षीच पे करून ठेवलेला असेल ते म्हणजे काय असणार आहे, प्रीपेड. द एक्सपेन्सेस फॉर द करंट इयर बट paid in a next year it is an outstanding. The expenses for the next year but paid in a current year it is an our prepaid. Outstanding expenses should be add and prepaid expenses should be minus. If the outstanding expenses should be write down in a balance sheet liability side, it means the prepaid expenses should be write down in a balance sheet asset side. Prepaid expenses काय करणार आहोत आपण लोक, पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मधून मायनस करायचे आणि दुसरा म्हणजे बॅलन्स शीटच्या असेटला पोस्ट करायचे. 3 ॲडजस्टमेंट झाल्या आहेत. पहिले म्हणजे क्लोजिंग स्टॉक, दुसरा म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, तिसरं म्हणजे प्रीपेड एक्सपेन्सेस. नेक्स्ट ॲडजस्टमेंट इट इज अन बॅड डेब्स. पुढची ॲडजस्टमेंट काय आहे, बॅड डेब्स. बॅड डेब्स ट्रायल बॅलन्समध्ये पण बॅड डेब्स दिलेले असतात, त्याच्यानंतरून आपल्याला काही वेळेस ट्रायल बॅलन्समध्ये पण दिलेले असतात आणि ॲडजस्टमेंटमध्ये पण दिलेले असतात. बॅड डेब्समध्ये पहिलं बॅड डेब्सचा इफेक्ट असणार आहे तो म्हणजे काय, प्रॉफिट अँड लॉस डेबिट साईड बॅड डेब्समध्ये प्लस. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट असेट डेटर्समधून मायनस. वन्स अगेन पुन्हा रिपीट करते, बॅड डेब्सचा इफेक्ट पहिला काय करणार आहात, सगळ्यात पहिले कन्सेप्ट क्लिअर ठेवायचा आहे. ज्यावेळेस आपण लोक प्रॉफिट अँड लॉस लिहिणार आहोत त्या प्रॉफिट अँड लॉसमध्ये ज्यावेळेस आपण लोक लिहिणार आहोत त्याच्यामध्ये बरेचसे बॅड डेब्सची ॲडजस्टमेंट दिलेली असणार आहे. बॅड डेब्समध्ये काय काय असणार आहे, ॲड न्यू बॅड डेब्स, ॲड न्यू आरडीडी, लेस ओल्ड आरडीडी. ती इन्फॉर्मेशन आपली लोक काय करणार आहोत, फायनली आपण लोक त्या पॉईंट्समध्ये लिहिणार आहोत. न्यू बॅड आरडीडी, फर्स्ट ऑफ ऑल वी आर राईट डाऊन द डेटर्समधून बॅड डेब्सची अमाऊंट मायनस करायची. मायनस करून झाल्यानंतरून काय करणार आपण लोक, डेटर्सच्या अमाऊंटमधून मायनस करायची आणि त्याच्यानंतरून मग मात्र आर डी डी कॅल्क्युलेट करायची. आर डी डी कॅल्क्युलेट केल्यानंतरून बॅड डेब्समध्ये आर डी डी प्लस करायची आणि बॅलन्स शीटमधून डेटर्स काय करायची आहे, डेटर्सची अमाऊंट आर डी डी मायनस करायची. बॅड डेब्स अँड न्यू आर डी मोस्ट ऑफ द टाईम केम इन अवर क्वेश्चन. प्रत्येक वेळेस आपल्याला ही ॲडजस्टमेंट दोघांपैकी एक ॲडजस्टमेंट क्वेश्चनमध्ये येणार आहे, मात्र ती लक्षात ठेवायची आहे. बॅड डेब्स शुड बी ॲडेड इन अ प्रॉफिट अँड लॉस डेबिट साईड बॅड डेब्स. बॅड डेब्सचा फॉर्मॅट लक्षात ठेवायचा आहे. बॅड डेब्स ॲड न्यू बॅड डेब्स, ॲड न्यू आर डी डी, लेस ओल्ड आर डी डी. बॅड डेब्स प्रॉफिट अँड लॉसमध्ये प्लस करत आहोत तर डेटर्समधून काय करायचे, मायनस. आर डी डी प्रॉफिट अँड लॉसमध्ये प्लस करत आहोत तर बॅलन्स शीटमधून काय करायचे आहेत, मायनस. नेक्स्ट पॉईंट इट इज अन डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं असेल पर्टिक्युलर असेटमध्ये कुठल्याही पद्धतीने, डेप्रिसिएशन मीन्स द रिड्युसिंग व्हॅल्यू ऑफ द असेट्स वेन एव्हर वी आर कंटिन्युअसली युझिंग दॅट एनी असेट्स. इट्स एन ग्रॅज्युएशनरी व्हॅल्यू डिक्रीजिंग. प्रत्येक वेळेस डेप्रिसिएशनची अमाऊंट म्हणजे काय, एखाद्या असेटची होणारी झीज म्हणजे काय असणार आहे, डेप्रिसिएशन. आता कोणतंही असेल, डेप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंग, डेप्रिसिएशन प्लांट अँड मशिनरी, डेप्रिसिएशन लोज टूल, डेप्रिसिएशन कॉम्प्युटर, त्या कोणत्याही असेटवरती जर डेप्रिसिएशन सांगितलेलं असेल ते डेप्रिसिएशन काय करायचं आहे, पर्टिक्युलर असेटमधून मायनस करायचं आणि दुसरं म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला पोस्ट आउट करायचं आहे. नेक्स्ट इंटरेस्ट ऑन कॅपिटल. पार्टनरने आपण हा पॉईंट मागच्या लेक्चरमध्ये बघितला
होता इंटरेस्ट ऑन कॅपिटल. पार्टनरने पैसे बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत. द पार्टनर्स आर इन्व्हेस्टेड अमाऊंट इन अवर बिझनेस अँड ही वॉन्ट्स द इंटरेस्ट फ्रॉम अवर इन्व्हेस्टेड अमाऊंट. द इन्व्हेस्टेड अमाऊंटमध्ये जर इंटरेस्ट ऑन कॅपिटल तो चार्ज करत असेल त्यावेळेस मात्र काय करणार आहात, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहा. इफ कॅपिटल अकाउंट्स प्रीपेड दॅन इट शुड बी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला का, बिकॉज ऑफ इट इज अन एक्सपेन्सेस फॉर अवर बिझनेस अँड इन्कम फॉर द पार्टनर. सो दॅट्स वाय पार्टनर्स कॅपिटल क्रेडिट साईड अँड प्रॉफिट अँड लॉस डेबिट साईड बिकॉज इज अन एक्सपेन्सेस. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, बिझनेसमधून इंटरेस्ट ड्रॉइंग काय केलेली आहे, विड्रॉन केलेली आहे. ड्रॉइंग अमाऊंट विड्रॉन केल्यावरती तो इंटरेस्ट आपल्याला देणार आहे. इट्स अन आपला तो काय असणार आहे, फायदा असणार आहे. तो काय करणार आहात, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहिणार आहात आणि पार्टनरचं मात्र नुकसान आहे म्हणून कॅपिटल अकाउंटच्या काय करणार आहात, डेबिटला लिहिणार आहात. एक लक्षात ठेवायचं आहे, इंटरेस्ट ऑन कॅपिटल कॅपिटलच्या क्रेडिटला, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग कॅपिटलच्या डेबिटला. लक्षात राहिलं तर ठीक, नाही लक्षात राहिलं तर कॅपिटल शुड बी पोस्टेड ऑन कॅपिटल डेबिट साईड. कॅपिटल आपण काय करत असतो, नेहमी क्रेडिट साईडला लिहित असतो. म्हणजे इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण काय करायचं आहे, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहायचं. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आपण नेहमी पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला लिहितो म्हणून ड्रॉइंग काय करायचं आहे, कॅपिटलमधून मायनस करायचं आहे. पुढच्या ॲडजस्टमेंट आहे गुड्स टेकन ओव्हर बाय पार्टनर. जर का समजा पार्टनर अमाऊंट विड्रॉ करून घेऊन गेलेला असेल, गुड्स टेकन ओव्हर बाय पार्टनर ट्रेडिंगच्या क्रेडिटला, दुसरं म्हणजे पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला. ट्रेडिंग क्रेडिट साईड, पार्टनर्स कॅपिटल डेबिट साईड बिकॉज ऑफ पार्टनर्स टेकन द गुड्स अँड गुड्स टेकन ओव्हर बाय पार्टनर ट्रेडिंगच्या काय करणार आहात, क्रेडिटला करणार आहात. गुड्स डिस्ट्रीब्युटेड फ्री सॅम्पल, फ्रीमध्ये वाटतो आहोत म्हणजे एक प्रकारची ॲडव्हर्टाईज करतो आहोत, आपले एक्सपेन्सेस आहे. सो दॅट्स वाय प्रॉफिट अँड लॉस डेबिट साईड अँड ट्रेडिंग क्रेडिट साईड. ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला गुड्स डिस्ट्रीब्युटेड फ्री सॅम्पल. थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं, गुड्स टेकन ओव्हर असू दे, गुड्स लॉस बाय असू दे, गुड्स डिस्ट्रीब्युटेड असू दे, गुड्स लॉस बाय थेफ्ट असू दे, काही असू दे, गुड्स टेकन ओव्हर, लॉस बाय प्रोप्रायटर, काही असलं तरी ट्रेडिंगच्या क्रेडिटला. मात्र बाकीचे इफेक्ट अकॉर्डिंग टू द सिच्युएशन इट शुड बी गिवन ऑन द अनदर इफेक्ट. एक इफेक्ट तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला कंपल्सरी येणार आहे, मात्र डेबिट इफेक्ट जो द्यायचा आहे तो डिपेंड अपॉन द गुड्स कशावरती आहे. गुड्स टेकन ओव्हर द पार्टनर घेऊन जात असेल तर कॅपिटलच्या डेबिटला लिहायचं. फ्रीमध्ये वाटत असेल तर मात्र काय करायचं आहे, आपण फ्रीमध्ये जर वाटत असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲडव्हर्टाईज म्हणून लिहायचं आहे. लॉस बाय थेफ्ट असेल तर चोरी करून घेऊन गेलेलं, चोरी करून झालेलं असेल तरी मात्र काय करणार आहात, लॉस बाय थेफ्ट असेल तरी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं आहे. पुढची ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे इन्शुअर्ड गुड्स लॉस बाय फायर. ह्या इन्शुअर्ड गुड्स आणि अनइन्शुअर्ड गुड्समध्ये दोन टाईप्स आहेत. इफ गुड्स आर इन्शुअर्ड, इन्शुरन्स कंपनी आपण लोकांनी गुड्सचा इन्शुरन्स काढून ठेवलेला असेल त्यावेळेस इन्शुरन्स कंपनी मात्र आपल्याला काहीतरी क्लेम देत असेल. इन्शुअर्ड गुड्स लॉस बाय फायर इट इज अन अ सेम इफेक्ट ट्रेडिंग क्रेडिट साईड बट अफेक्ट्स ऑफ द डेबिट साईड मात्र ते काय करायचे, डिफरंट द्यायचे आहेत. ते म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल दिल्यानंतर तुम्हाला कोण समजेल. फॉर एक्झाम्पल, गुड लॉस बाय फायर फॉर ₹10,000, इन्शुरन्स कंपनी क्लेम्ड ऑफ ₹7,000. वन्स अगेन रिपीटिंग द सेंटेन्स, गुड्स लॉस बाय फायर ऑफ ₹10,000 and insurance company claimed a waived of ₹7,000. आपलं नुकसान किती झालेलं आहे, 10,000 रुपयाचं. ट्रेडिंगच्या क्रेडिटला 10,000 रुपये. इन्शुरन्स कंपनी आपल्याला पैसे देते किती आहे, 7,000 रुपये. इट इज अन अवर इन्शुरन्स कंपनी गिविंग अवर क्लेम. 7,000 रुपये आपलं नुकसान नाही, आपल्याला कंपनी तर देतेच आहे. 10,000मधून 7,000 रुपये आपल्याला मिळत आहेत तर ॲक्च्युअल आपलं नुकसान किती रुपयाचं आहे, 3,000 रुपयाचं. सो द अफेक्ट्स ऑफ बॅलन्स शीट असेट शुड बी 7,000 अँड रिमेनिंग 3,000 इट इज अन अवर लॉस should be posted on the profit and loss debit side. 10,000 ट्रेडिंग क्रेडिट साईड, 10,000 रुपये आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहिणार आहात. बॅलन्स शीट असेटमध्ये 7,000 रुपये, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला मात्र 3,000 रुपये. क्वेश्चनमध्ये ज्यावेळेस ॲडजस्टमेंट येतील त्यावेळेस एक्सप्लेन करेलच, पण जस्ट एकदा आलेला आहे टॉपिक तर एक्सप्लेन करून घेऊया. अनइन्शुअर्ड गुड्स लॉस बाय फायर. होल ऑफ द अनइन्शुअर्ड गुड्स लॉस बाय फायर आपल्या पद्धतीने काय केलेलं असणार आहे, अनइन्शुअर्ड गुड्स आहे, इन्शुरन्स कंपनी आपल्याला ₹1 पण देणार आहे. मागच्या ॲडजस्टमेंटमध्ये काय बघितलं होतं आपण लोकांनी, 10,000चं नुकसान झालं आहे, 7,000 रुपये इन्शुरन्स कंपनी देते आहे, 3,000 रुपये नुकसान आहे. मात्र आता गुड्सचं इन्शुरन्स काढलेलं नाही. अनइन्शुअर्ड गुड्स ऑफ ₹10,000, 10,000चं पूर्ण नुकसान आहे तेव्हा ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. अनरेकॉर्डेड पर्चेस अँड अनरेकॉर्डेड सेल. Unrecorded purchase should be added on a purchase and second things it should be balance sheet liability creditors add. Purchase केलेलं होतं पण रेकॉर्ड करायचं राहूनच गेलंय.
आपण लोकांनी वस्तू खरेदी केलेल्या होत्या. ओके, वस्तू खरेदी करून ठेवलेल्या होत्या, त्याचे पैसे आपण लोकांनी काय केलेले आहे, परचेस आपण लोकांनी करून ठेवलेलं होतं, मात्र त्याचं पेमेंट करणं बाकी आहे किंवा रेकॉर्ड करायचंच राहून गेलेलं आहे. रेकॉर्ड करायचं राहून गेलेलं आहे म्हटल्यावरती काय करायचं, परचेस करून लिहितो आपण ट्रेडिंगच्या डेबिटला, त्या परचेसमध्ये काय करायचं, अमाऊंट ॲड करून ठेवायची आणि आपल्याला त्याला पैसे द्यावे लागणार आहेत तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी क्रेडिटर्समध्ये प्लस. त्याच्याच अपोजिट अँड वाईस वर्सा इट इज अन अनरेकॉर्डेड सेड. वस्तू विकल्या आहेत मात्र आपण लोकांनी काय केलेलं ते रेकॉर्ड केलेल्या नाही. वस्तू विकलेल्या आहेत त्या रेकॉर्ड केलेल्या नाही आहेत म्हटल्यावरती सेल्समध्ये प्लस करायचे आणि त्याचे पैसे तर नॅचरली वस्तू विकल्या त्याचे पैसे आपल्याला मिळतीलच, तर बॅलन्स शीटच्या असेट डेटर्समध्ये प्लस. एकदा फक्त 5 मिनिटामध्ये पूर्ण टॉपिकच्या ॲडजस्टमेंट आणि ट्रेडिंग अकाउंट फक्त एक्सप्लेन करते. पुढच्या वेळेस आपण लोक क्वेश्चन सोडवणार आहोत तर त्यावेळेस मात्र तुम्ही काय करणार आहात, एकदा होल ऑफ जे काही प्रोफॉर्मा अँड स्पेसिमेन शो ऑफ केलेले होते टेक्स्टबुकमध्ये वाचणार आहात. प्रश्न कसा येईल, ट्रायल बॅलन्स दिलेलं असेल, ट्रायल बॅलन्सच्या खालती काही ॲडजस्टमेंट असतील. ट्रायल बॅलन्स आपल्याला पोस्ट आउट क्लासिफिकेशन करून घ्यायचं असणार आहे. ट्रायल बॅलन्स क्लासिफिकेशन करताना प्रिपरेशन ऑफ अवर ट्रायल बॅलन्स, प्रिपरेशन ऑफ अवर ट्रेडिंग अकाउंट, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण काय करणार आहोत, ट्रेडिंग अकाउंट बनवणार आहोत. ट्रेडिंग अकाउंटची आलेलं जी काही बॅलन्स असेल ती प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करणार आहात. प्रॉफिट अँड लॉसमध्ये होल ऑफ द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट इन्कम पोस्ट करणार आहात. त्याच्यानंतरून जी काही बॅलन्स येईल प्रॉफिट किंवा लॉस असेल ते बॅलन्स शीटमध्ये किंवा पार्टनर्स कॅपिटलला ट्रान्सफर करणार आहात. सगळे असेट्स आणि लायबिलिटीज लिहून झाल्यानंतरून आपण काय करणार आहात, असेट्स अँड लायबिलिटीज लिहून झाल्यानंतर पहिले काय करायचे, ट्रेडिंगचे एक्सपेन्सेस पोस्ट आउट करून घ्यायचे आहेत, इन्कम पोस्ट आउट करून घ्यायचे आहेत, प्रॉफिट अँड लॉसचं इन्कम आणि एक्सपेन्सेस पोस्ट आउट करून घ्यायचे आहेत. ॲडजस्टमेंट बघायच्या, ॲडजस्टमेंटच्या इफेक्ट्स द्यायच्या. कोणती हिडन ॲडजस्टमेंट आहे का, एखाद्या पद्धतीच्या एखाद्या वेळेस असं असतं की 12-15 महिन्याचं इन्शुरन्स एकासोबतच पे ऑफ केलेलं असेल, 10 महिन्याचंच फक्त वेजेस पे केलेलं असतील, 2 महिन्याचे पे करण्याचे बाकी असतील, 10% बँकेकडून कर्ज घेतलेलं असेल. इफ होल ऑफ द ॲडजस्टमेंट 10% बँक लोन, 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स, 9 months लोन, 15 months इन्शुरन्स, सम ऑफ ॲडजस्टमेंट इन अ ट्रायल बॅलन्स नॉट अ सेपरेटली शोन इन ॲडजस्टमेंट ॲट दॅट टाइम हिडन ॲडजस्टमेंट गिवन इफेक्ट्स ऑल्सो सेम लाईक ऑफ ॲडजस्टमेंट. जी ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली नसणार आहे, कशामध्ये हिडन ॲडजस्टमेंटमध्ये असेल त्यावेळेस मात्र तो इफेक्ट काय करायचा आहे, आपल्याला शो ऑफ करून सगळे इफेक्ट शो ऑफ करून झाल्यानंतर फायनली आपल्याला काय करायचं आहे, बॅलन्स शीट टॅली करायची आहे. सो इन द नेक्स्ट लेक्चर वी आर सॉल्विंग अ क्वेश्चन.